मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काल मतदान झालं आणि त्यानंतर लगेचच आलेल्या एक्झिट पोल्सनुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। पण आज आलेल्या ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार सर्वच आघाड्यांवर महायुतीची सरशी होणार असं चित्र दिसतंय। ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। काय सांगतोय ॲक्सिस माय इंडियाचा पोल? तर भाजपला 98 ते 107 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 53 ते 58, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 आणि त्यामुळे महायुतीला 178 ते 200 जागा। इकडे महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा, त्यात काँग्रेस 28 ते 36, ठाकरेंची शिवसेना 26 ते 32 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 26 ते 30, इतर 6 ते 12। मंडळी, ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासह कोकणात काय चित्र दिसू शकतं तेही पाहूयात आपण ग्राफिक्समधून। ॲक्सिस माय इंडियाचा पोल काय सांगतोय? कोकण आणि ठाण्यासह ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये 39 जागा आहेत, त्याच्यामध्ये महायुतीला 24 जागांचा अंदाज आहे, मवियाला 13 जागांचा अंदाज आणि इतर 2 जागा मिळवू शकतात। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलचे आकडेही हाती आलेत। या पोलनुसार महायुतीला 175च्या आसपास जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, पण मवियाची गाडी मात्र 100च्या आसपासच राहणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलचे आकडे सांगतात। आपण पाहतोय टुडे चाणक्यचा पोल। महायुती 175 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि मवियाला 100 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि इतर 13 जागांवर इतरांना समाधान मानावं लागू शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।